श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा महिना तुमच्यासाठी नशिबाची नवीन दारे उघडणार आहे का? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नात वाढ होईल का? प्रेम, वैवाहिक जीवन आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया तूळ राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ऑगस्ट महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. तुमचा शांत, समजूतदार आणि न्यायप्रिय स्वभाव अनेक ठिकाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घ्यावे लागू शकतात आणि त्यातून भविष्यात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन ओळखी निर्माण होतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल. काही प्रसंगी कामाचा ताण वाढेल, परंतु योग्य नियोजनामुळे सर्व गोष्टी वेळेत पूर्ण होतील. कुटुंबियांचा पाठिंबा आणि मित्रांचे सहकार्य तुम्हाला योग्य दिशा देईल. या महिन्यात संयम, योग्य संवाद आणि विचारपूर्वक निर्णय हेच तुमच्या यशाचे मुख्य सूत्र ठरेल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि नियोजनामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होईल. काही व्यक्तींना बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. कार्यालयातील सहकाऱ्यांशी समन्वय चांगला ठेवल्यास काम अधिक सोपे होईल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराचे योग दिसत आहेत. भागीदारीमध्ये विश्वास आणि स्पष्ट व्यवहार ठेवल्यास मोठा फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व बाबी काळजीपूर्वक तपासा. स्पर्धकांमुळे थोडा दबाव जाणवेल, पण तुमची मेहनत आणि योग्य निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. महिन्याच्या उत्तरार्धात करिअरमध्ये उल्लेखनीय प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. घरातील आवश्यक खर्च वाढू शकतो, परंतु योग्य नियोजनामुळे आर्थिक अडचण निर्माण होणार नाही. बचतीकडे विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. मालमत्ता, वाहन किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. एखादा जुना आर्थिक वाद मिटू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि समाधानाची भावना निर्माण होईल. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंद, प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले मतभेद दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये यश मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभकार्याचे किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. कुटुंबासोबत सहल किंवा धार्मिक प्रवासाचा योग आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संवादामध्ये संयम आणि प्रेम ठेवल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर केल्यास नातेसंबंध आणखी मजबूत होतील. कुटुंबाचे सहकार्य या महिन्यात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. घरातील सकारात्मक वातावरणामुळे मानसिक शांतता मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जुन्या गैरसमजांना दूर करून नात्याला नवीन दिशा देण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत होईल. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंददायी कार्यक्रम घडू शकतो. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात आनंद, समाधान आणि स्थैर्य अधिक वाढेल. परस्पर विश्वासामुळे प्रत्येक अडचण सहज दूर होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे उत्तम फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल.
एखाद्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या चांगल्या सहवासाचा फायदा होईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. तुमची मेहनत भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ आणि कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. कंबरदुखी, सांधेदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित योग, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय लावा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. तेलकट आणि जंक फूडचे सेवन कमी करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे फायदेशीर ठरेल. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण महिना उत्साहाने पार पडेल. शरीरासोबत मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्या. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु ते भविष्यात फायदेशीर ठरतील. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून महत्त्वाच्या संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून योग्य वेळी सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या मताला आणि निर्णयाला महत्त्व दिले जाईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. धार्मिक प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास आणि विचारसरणी अधिक समृद्ध होईल. समाजात तुमची प्रतिमा अधिक प्रभावी बनू शकते. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल राहील. माता लक्ष्मी, देवी दुर्गा किंवा आपल्या आराध्य देवतेची भक्ती केल्याने मानसिक शांतता लाभेल. ध्यान, मंत्रजप आणि सत्संग यामध्ये मन रमू शकते. संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. काही जुनी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश देऊ शकतात. तुमचा संतुलित स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जाईल. एकूणच ऑगस्ट महिना तूळ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून श्रीसूक्ताचे पठण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, साखर किंवा तांदूळ दान करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवा. राग आणि वादविवाद टाळून शांततेने निर्णय घ्या. नियमित ध्यान, योग आणि प्राणायाम करा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण ऑगस्ट हा महिना तूळ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घेऊन आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश, मानसिक समाधान आणि आत्मविश्वासात वाढ अनुभवायला मिळेल. धन्यवाद.